नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण कारगिल विजय दिनानिमित्त अप्रतिम दमदार असे भाषण बघणार आहोत. शूर सैनिकांचा पराक्रम आणि त्याग, फडकतो हा तिरंगा उंच गगनात, कारण प्राण आहेत देशाच्या जवानात. नमन करतो आज त्या वीरांना, ज्यांनी इतिहास लिहिला कारगिलच्या रणांगणात. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आज 26 जुलै, कारगिल विजय दिवस. आपल्या भारतभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर सैनिकांच्या पराक्रमाचे स्मरण करण्याचा हा दिवस. कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या या ओळी मला आवर्जून म्हणाव्याशा वाटतात. जलाओ दिए पर ध्यान रहे इतना, अंधेरा धरा पर कहीं रह न जाए. 1999 साली पाकिस्तानने कारगिलच्या उंच बर्फाच्छादित टेकड्यांवर कपटाने ताबा मिळवला होता. आपल्या भारतीय लष्कराने या घुसखोरी विरोधात ऑपरेशन विजय सुरू केले. -15 ते 20 अंश सेल्सिअससारख्या कडाक्याच्या थंडीत उंचच उंच आणि धोकादायक पर्वतांवर चढून आपल्या सैनिकांनी शत्रूचा खात्मा केला. 26 जुलै 1999 रोजी आपल्या जवानांनी कारगिलच्या शिखरावर पुन्हा एकदा आपला तिरंगा पूर्ण अभिमानाने फडकवला आणि भारताच्या विजयाची घोषणा केली. हा विजय सोपा नव्हता. या युद्धात 527हून अधिक भारतीय जवानांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. कॅप्टन विक्रम बत्रा, मनोज कुमार पांडे, रायफलमॅन संजय कुमार आणि ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यासारख्या अनेक वीरांनी माझा देश प्रथम ही भावना जपली. सीमांवर राहून जे रात्रभर जगतात, त्यांच्यामुळेच आपण घरात शांततेत झोपतो. अशा शूर पराक्रमी वीरांना आज आपण शतशः प्रणाम करतो. मित्रांनो, कारगिल विजय दिवस हा फक्त एका युद्धाच्या विजयाचा उत्सव नाही, तर तो आपल्या सैनिकांचे धैर्य, त्याग आणि अखंड देशभक्तीचे प्रतीक आहे. आपण सीमांवर जाऊन युद्ध करू शकत नसलो तरी एक चांगला नागरिक बनून देशाच्या प्रगतीत योगदान देऊन आणि जवानांचा आदर करून देशभक्ती नक्कीच दाखवू शकतो. जय हिंद, जय भारत, जय जवान. भारत माता की जय. धन्यवाद.